संजय गायकवाड आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यातील वाद काही थांबायचं नाव घेत नाही। या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आव्हान प्रति-आव्हान दिलं होतं। आता त्याचा नवा अंक सुरू झालाय। गायकवाडांनी थेट जलील यांना 2 हात करण्याचं केवळ आव्हानच दिलं नाही, तर चक्क स्टॅम्प पेपरवर करारनामाच करून घेतलाय। गायकवाड जलील रंगणार फाईट। गायकवाडांचं जलीलांना खुलं चॅलेंज। आजाद मैदान जो मुंबई का है वहां मिल, तारीख भी तेरी, वक्त भी तेरा, दिन भी तेरा। फाईट साठी गायकवाडांचा स्टॅम्प पेपर। शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यातील वाद आता थेट फ्री स्टाईल फाईट पर्यंत येऊन पोहोचला। संजय गायकवाडांनी जलील यांना 2 हात करण्यासाठी खुलं चॅलेंज दिलं आणि विशेष म्हणजे ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर फाईटसाठी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामाही करून घेतला। महोदय, आम्ही दोघे खालील सही करणार आपसी करारनामा करून देतो की मुंबई इथे आमदार निवास कॅन्टीनमध्ये घडलेल्या घटनेनंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मला म्हणजे संजय गायकवाड यांना मारणार असल्याचं सांगितलं। त्यावर संजय गायकवाड यांनी सुद्धा शाब्दिक पलटवार केला। त्यानंतर 19 जुलै 2025 रोजी इम्तियाज जलील यांनी बुलढाणा इथल्या जाहीर सभेत जगह भी तेरी, वक्त भी तेरा आणि दिन भी तेरा असं बोलून पुन्हा मला म्हणजे संजय गायकवाड यांना मारण्याचं आव्हान दिलं। या वक्तव्यावरून पुन्हा संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांच्यावर पलटवार केला। त्या अनुषंगे हा करारनामा करीत आहोत। मी संजय गायकवाड करारनामा करून देतो की इम्तियाज जलील यांनी आव्हान केल्याप्रमाणे जागा ही त्यांची, तारीख त्यांची, वेळही त्यांची हे इम्तियाज जलील यांनी ठरवावं। दोघेही या प्रकरणात आपला पक्ष किंवा आपला धर्म मध्ये आणणार नाही किंवा त्याचा आधार घेणार नाही। याबाबत कोणीही मित्र अथवा नातेवाईक, समर्थक, कार्यकर्ता यांना मध्ये घेणार नाही। जी लढाई होईल, ज्या जिल्ह्यात होईल, तिथल्या पोलिसांच्या साक्षीने होईल। त्यामध्ये कोणतंही अस्त्र, शस्त्र, दगड किंवा धोंडे यांचा वापर होणार नाही। या लढाईत तिसरा कोणी येणार नाही याची पोलीस दक्षता घेतील। या लढाईत काही बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी आमची राहील। सदर करारनामा आम्ही कोणताही नशापानी न करता घोषा आवाजमध्ये करीत आहोत। टीप: अफजल खानाचा इतिहास सर्वांना माहिती आहे। असा दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर एवढंच स्मरण ठेवावं की मी पण शिवरायांचा मावळा। खरं तर या दोन्ही नेत्यांमध्ये वाद पेटण्याला कारणीभूत ठरलं गायकवाडांचं कॅन्टीन मारहाण प्रकरण। शिळी डाळ दिल्याच्या कारणावरून संजय गायकवाडांनी आमदार निवासातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला जोरदार ठोसे लगावले होते। त्या मारहाणीनंतर गायकवाडांवर टीकेची झोड उठली होती। विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं। त्यानंतर इम्तियाज जलील यांनी गायकवाडांवर टीका करत थेट चॅलेंज दिलं होतं। जलील यांच्या या आव्हानाला संजय गायकवाडांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं। अगर गलती से भी अपने जहन में ये बात चल रही है कि इम्तियाज जलील के ऊपर भी हम हाथ उठा सकते हैं, तो जवाब पहले वहां से देकर गया था। जगह तेरी, दिन तेरा, वक्त भी तेरा। बोल कहाँ आना है। और मेरा उसको चैलेंज है, अगर तुझे खेलना है तो ये जाहिर सभा में लोगों के सामने काय को बकवास कर रहा है। तू को लड़ना है मेरे से तो मेरा आह्वान है कि तू एक एफिडेविट कर ले, महासंचालक के नाम से एफिडेविट कर ले कि संजय गायकवाड़ का हमारा दोनों जाति झगड़ा है, इसमें ना मुस्लिम कौम आएंगी ना हिंदू धर्म बीच में आएगा। हम दोनों के झगड़े में जो परिणाम होगा इसके लिए हम जिम्मेदार होंगे। हम इसमें पुलिस केस कंप्लीट भी करेंगे नहीं, और ना संभाजीनगर में विषय होगा ना बुलढाणा में होगा। आजाद मैदान जो मुंबई का है वहां मिल, तारीख भी तेरी, वक्त भी तेरा, दिन भी तेरा। लेकिन उसका जो परिणाम निकलेगा उसके बाद रोते रोते ये नहीं बोलना कि मेरे पे हमला होगा और मेरे को मारा, रोने की धंधी फिर भी करने की नहीं। मैं कभी भी तैयार हूँ, लेकिन इसमें कोई धर्म बीच में नहीं आएगा। आता गायकवाडांनी थेट फ्री स्टाईल फाईटसाठी करारनामा करून जलील यांच्यावर कडी केली। एकीकडे गायकवाडांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीवरनं मुख्यमंत्री फडणवीस
आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी गायकवाडांवर उघड नाराजी व्यक्त केली होती. पण ऐकतील ते गायकवाड कसले? त्यांनी आता फ्री स्टाईल फाईटचा करारनामा करून नव्या वादाला तोंड फोडलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाहुयात पुढची बातमी. मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळामध्ये बदलाची शक्यता आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उद्या दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीमध्ये JNU युनिव्हर्सिटीमध्ये स्पेशल मराठी सेंटरचं उद्घाटन फडणवीस यांच्याही उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती आहे. तर या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. शिंदेंच्या दौऱ्यामध्ये केंद्रीय नेत्यांच्याही भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे काही मंत्री त्यांची वादग्रस्त वक्तव्य समोर आली होती, व्हिडिओ समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर काही निर्णय होतो का याकडे लक्ष आहे.